सिनेक दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहूमधील बंगल्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आलाय। रात्री 1:15च्या दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडलाय। दुचाकीवरून आलेल्या या तरुणांकडून तब्बल 5 राऊंड फायर करण्यात आलेत। या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना पुण्यातील वारजे आणि कर्वेनगर भागातून ताब्यात घेतलंय। हे सर्वजण बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील गँगमधील असल्याचा संशयही पोलिसांना आहे। तर या 4 जणांना आता पुणे पोलिसांचं पथक मुंबई पोलिसांकडे सोपवणार असल्याची माहिती आहे। रोहित शेट्टींच्या बंगल्यावर काल गोळीबार झाला होता, तर 5 राऊंड त्यांच्या घरावर फायर करण्यात आले होते। काही दुचाकी स्वार हे कृत्य करून तिकडनं पळून गेले होते, तर ते आता पुण्यातून कर्वेनगर आणि वारजे भागातून ताब्यात घेण्यात आलंय। आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत जोडले गेलेत। रोहित शेट्टींच्या बंगल्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती, काय अपडेट्स आहेत याबद्दलचे? निश्चित बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माते रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचे आता पुणे कनेक्शन द्यायचे समोर आलेलं आहे। पुण्यातल्या वारजे पोलिसांनी आता 5 संशयितांना ताब्यात घेतलेलं असून त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना आता मुंबई क्राईम ब्रांचच्या पथकाने मुंबईच्या दिशेने रवाना केलेलं आहे। हे सगळे गँग मेंबर जे आहेत ते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात जी गँग सक्रिय होती त्याचे ते सदस्य आहेत आणि त्यामुळे या गँगचा नेमका रोहित शेट्टींची काय संबंध आहे, त्यांना कोणी सुपारी दिली होती का किंवा कुठला कॉन्ट्रॅक्ट यांच्यामध्ये झाला होता का, याचा तपास जो आहे तो मुंबई क्राईम ब्रांच कडनं सध्या सुरू आहे। त्यामुळे पुणे पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईनंतर आता हे सगळे आरोपी जे आहेत ते मुंबई क्राईम ब्रांचच्या हँडओव्हर केलेले असून आता पुढचा तपास जो आहे तो मुंबई गुन्हे शाखेकडनं करण्यात येईल। नक्कीच अक्षय, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता या गोळीबार प्रकरणावर सध्या तपास सुरू आहे, तसंच पुणे पोलीस आता सध्या मुंबई पोलिसांकडे या गुन्हेगारांचा ताबा सोपवण्यात येत आहे। आता रोहित शेट्टींच्या बंगल्यावर काल गोळीबार झाला होता, त्याच प्रकरणात पुढील तपास सध्या सुरू आहे।